औसाचे आमदार अभिमन्यूजी पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RS देवणीकर यांच्या उपस्थितीत आशा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न। आशांचे काम प्रामाणिकपणाचे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RS देवणीकर यांनी केली मागणी। लातूर जिल्ह्यातील औसा येथे मुक्तेश्वर मंगल कार्यालयात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या सौभाग्यवती व कर्मयोगिनी अस्मिता विकास मंचाच्या अध्यक्षा सौ शोभाताई अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। औसा पंचायत समितीच्या सभापती सौ गंगूबाई थोरात कोदळीकर या अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून औसा पंचायत समितीचे उपसभापती श्री अमोल पाटील, औसा तहसीलदार माननीय घनश्यामजी अडसूळ, माननीय गटविकास अधिकारी आनंदजी मिरगाने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सुनीलजी भागवत, देवणीचे THO डॉक्टर रामचंद्र मोहिते, आशा जिल्हा समन्वयक श्रीमती संगीता डवरी, तालुका समूह संघटक शकीर देशमुख, तसेच तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व गटप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आशा डेच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक औशाचे लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यूजी पवार व सौ शोभाताई अभिमन्यू पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे व महापुरुषाच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर RS देवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक विकास पुरुष औशाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री अभिमन्यूजी पवार यांनी अतिशय मार्मिक आणि प्रभावी मार्गदर्शन केले। येणाऱ्या काळात गरोदर मातांसाठी संस्कार केंद्र, गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी विशेष उपयोजना करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिली। या बहिणींची काळजी घेण्यासाठी मी सदैव तयार आहे, वाटेल ते सहकार्य माझ्यातर्फे केले जाईल, यात कोणतीही भगिनी शंका बाळगू नये। तसेच आशांच्या मानधनात वाढ करण्यासाठी व इतर सरकारी सवलती मिळवण्यासाठी मी नक्कीच सरकारकडे मागणी करेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। भगिनींच्या सेवेसाठी हा भाऊ कधीच मागे हटणार नाही, असेही आमदार महोदयांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी आमदार महोदयांनी मतदारसंघातील सर्व आशा व गटप्रवर्तकांना आशा डेच्या शुभेच्छा दिल्या। तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांना आमदार अभिमन्यू पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। THO डॉक्टर देवणीकर व BCM देशमुख यांच्या सूचनेनुसार आशा व गटप्रवर्तक तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटप्रवर्तक अनुसया बायस व आरोग्य सहाय्यक श्री हिप्परगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका आरोग्य सहाय्यक श्री गोविंद बंडे यांनी केले। देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।